तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात येणाऱ्या सावरा ते वडाळी देशमुख रस्ता नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे। या रस्त्यावर मोठमोठे खड्डे, अपूर्ण पूल, साईड भरल्या नाहीत। लाखोंच्या डांबरीकरणाचे काम ठेकेदार आणि बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे आधीच अपघात सिद्ध आहे। रस्ता शेतीत जाणाऱ्या मजूर, ट्रॅक्टर चालक आणि वाहनधारकांसाठी धोका निर्माण करत असून गेल्या 5-6 महिन्यात या रस्त्यावर अनेक अपघात घडले आहेत। यामुळे स्थानिक शेतकरी व नागरिक संतप्त आहेत। जर दुरुस्ती झाली नाही तर रस्ता जाम करून आंदोलन करणार असा इशारा संतप्त नागरिकांनी प्रशासनाला दिला। माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन पुंडकर व नंदकिशोर गोरडे यांनी रस्त्याच्या अपूर्ण कामाची कल्पना उपअभियंता सुलतान व संबंधित इंजिनियर ताठे यांना दिली होती। त्यांनी 2 दिवसात काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले, तरीही प्रशासन निष्क्रिय असून अद्यापपर्यंतही या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम झालेले नाही। त्यामुळे नागरिकांचे जीव धोक्यात असून ठेकेदार आणि संबंधित विभाग जबाबदार ठरतात अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ, अकोला। आता असा विषय आहे हा की या रोडचा भ्रष्टाचार जो आहे किंवा या रोडनं या लागते, जा लागते, गाडीचा ॲक्सिडेंट होऊ शकते आणि 2दा ट्रॅक्टर पलटी झाले। आम्हाला रोज रात्री बेरात्री या लागते, गाडी कशी चालाव, काय चालाव याचा काही आम्हाला अंदाज लागत नाही। गाडीला लाईट असतात आमच्या कमी, त्याच्यामुळे समोरचं वाहन जर आलं तर आम्हाला काहीच दिसत नाही आणि रोडले मोठमोठे गड्डे पडलेले आहेत। वडाळीपर्यंत, सावऱ्यापासून तर वडाळीपर्यंत चांगले मोठमोठे गड्डे पडलेले आहेत। याच्या इकडे दुर्लक्ष आहे, याच्या इकडे पूर्णपणे लक्ष द्या किंवा नाही तर मग आम्हाला कास्तकाराला रोडवर येऊन बसा लागन। वडाळी देशमुख या रस्त्यावर गेल्या 6 महिन्याच्या आधी रपट्याचे काम झाले होते, परंतु 2 महिन्यातच तो रपटा पूर्णपणे खराब झालेला आहे। निकृष्ट दर्जाचे काम इथे करण्यात आलेले आहे आणि गेल्या महिन्याभरापासून रस्त्यावर खूप अपघात होत आहेत आणि अपघाताचे सत्र हे चालूच आहे। तरी संबंधित बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार यांनी या कामाची दखल घ्यावी आणि ते पुन्हा दुरुस्त करून द्यावेत आणि शेतकऱ्यांचे जे नुकसान होत आहे आणि जे अपघात इथे होत आहेत ते अपघात टाळले गेले पाहिजेत। मोठमोठे खड्डे हे सावरा, वडाळी देशमुख या रस्त्यावर पडलेले आहेत, तरी अशा संबंधित जर कारवाई याच्यावर जर करण्यात आलेली नाही तर शेतकरी आंदोलनाचा इशारा मी नंदकिशोर गोरडे, सामाजिक कार्यकर्ता, वडाळी देशमुख। वडाळी ते सावरा जो 5 किलोमीटरचा रोड बनलेला आहे हा गेल्या वर्षी खडीकरण झाला व तदनंतर डांबरीकरण झाला, परंतु खडीकरण आणि डांबरीकरण करत असताना यामध्ये खूप मोठ्या स्वरूपाचा भ्रष्टाचार झाला असं सामान्य जनता नेहमीच ओरडते। परंतु प्रत्यक्ष या रोडवर पाहिलं असता अक्षम्य असे खड्डे पडलेले आहेत। एक खड्डा तर असा आहे की त्यात ट्रॅक्टरसुद्धा पलटी झाला काल व अनेक वाटसरू येणार जाणार या रोडवर पडलेले आहेत। मी परवाच्या दिवशी माझी स्वतःची 2 व्हीलर घेऊन इथं पडलेलो आहोत आणि माझ्या टोंगळ्याला सुद्धा दुखापत झालेली आहे, परंतु BNCचे या जीव घेण्या प्रकाराकडे कुठलेच लक्ष नाही। अक्षम्य ही BNC लोकांच्या जीवावर उठलेली आहे। ठेकेदारांनी जो मलिदा खायचा होता तो खाऊन गेला, परंतु BNCचे यामध्ये काहीतरी साटेलोटे आहे असेच आम्हा सामान्य जनतेला